आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज आसाममध्ये बिस्वनाथ जिल्ह्यामध्ये प्रचार सभा झाली. भाजपा यंदा आसाममध्ये विजयाची हॅट्रिक करेल आणि काँग्रेसच्या पराभवाची सेंचुरी होईल असा टोला त्यांनी लगावला. आसाममध्ये केलेल्या विविध विकास कामांची त्यांनी माहिती दिली. लखपती दिदी, पक्की घर योजना, अरुणोदयी योजनेचा त्यांनी उल्लेख केला. ब्रह्मपुत्रा नदीच्या खालून गाडी जाण्यासाठी एक बोगदा तयार केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसनं एकेकाळी आसाममध्ये अवैध घुसखोरांना आश्रय दिला. आसामच्या एकशिंगी गेंड्याच्या जंगलांवरही या घुसखोरांनी ताबा मिळवला होता. 40 वर्षांनी भाजपा सरकारनं या जमिनी मुक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याआधी पंतप्रधानांनी चहाच्या मळ्यात जाऊन महिला कामगारांशी संवाद साधला. आसाममध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचीही सभा झाली. नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे संपूर्ण देश संकटात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. आसामची जनता याला उत्तर देईल असा विश्वास प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला. संसदेच्या